नमस्कार. लोकल ट्रेन, बस किंवा सार्वजनिक स्थळी झालेला भीषण बॉम्बस्फोट असो किंवा 26/11 सारखा घातक दहशतवादी हल्ला, लगेच दुसऱ्या दिवशी त्याच मार्गावरून कामावर जाण्या वाचून आपल्याला काही पर्याय असतो का? याच पर्याय नसण्याला अनेक जण आपलं, विशेषकर मुंबईकरांचं स्पिरिट म्हणून सलाम वगैरे ठोकतात. पण अशा घटनांची झळ ज्यांच्या आयुष्यावर अगदी जवळून पोचते, त्यांच्या वाट्याला उरलेलं आयुष्य कसं जातं ते जाणून घ्यायची तसदी हे सलाम ठोकणारे किंवा चर्चा करणारे घेतात का? पाहुयात विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव मध्ये. नामदेव राडये, राहणार नालासोपारा, जिल्हा ठाणे. 11 जुलै 2006च्या बॉम्बस्फोटाच्या आधी आणि नंतरही त्यांचं रोजचं नालासोपारा ते मुंबईत अपडाऊन चुकलेलं नाही. 11 जुलैला जो लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला त्यात नामदेव यांनी त्यांचा उजवा हात गमावला. त्यांच्या एका कानाला संपूर्ण बहिरेपण आलं. काहीही अपराध नसताना त्यांच्या वाट्याला आलेल्या या नुकसानाची खरंच भरपाई झाली का? जाणून घेऊया. बोलावूया नामदेव राडये यांना. तुम्ही कुठे आहात राहायला? मी नालासोपाराला राहतो, बाबुलपाड्यामध्ये. बरं. आणि सध्या तुमचा व्यवसाय काय आहे? सध्या मला आता रेल्वे जॉब करतोय मी. क्लास 4 मध्ये मला अपॉइंटमेंट केलंय. आणि त्याआधी काय होता तुमचा व्यवसाय? त्याआधी मी एक्सपोर्ट गारमेंट मध्ये फॅशन डिझायनरचा असिस्टंट होतो. अच्छा. ती कंपनी होती अंधेरीला आणि तिथे खूप चांगल्या प्रकारे चालू होतं कामधंदा. बरं. पण हा व्यवसाय बदलला तो केवळ ह्या बॉम्बस्फोटामुळे जो लोकल ट्रेनवर झाला 11 जुलैला, त्याच्यात तुम्ही जखमी झालात. जखमी झालो म्हणजे अशा प्रकारे झालोय की सगळं स्टॉप झालं. ते पूर्वीचं जे लाईफ होतं ना, आयुष्य कम्प्लिटली विस्कटून गेलं. म्हणजे फॅशन डिझायनर मधून आता त्या लेवल मधून आता डायरेक्ट क्लास 4 मध्ये रेल्वे जॉब करणं खूप म्हणजे क्लास 4 म्हणजे नेमका तुमचा जॉब काय आहे? ऍक्च्युली आता म्हणजे क्लास 4चा जॉब म्हणजे पिऊनचा जॉब. अच्छा. आणि जेव्हा मी फॅशन डिझायनरचा असिस्टंट होतो तिथे, तेव्हा माझ्या अंडर 24 माणसांचा स्टाफ होता. अच्छा. त्यांना मी ऑर्डर करत होतो, त्यांच्याकडून मी काम करून घेत होतो. बरं. म्हणजे सुपरवाइज करायचा तुम्ही? हो. आणि आता म्हणजे तसं म्हणजे ऑफिसमध्ये आता मला माझ्या नशिबाने म्हणा की आमच्या सेक्शनचे जे साहेब आहेत ते खूप चांगले भेटलेत. बरं. त्यामुळे तसं काही जास्त ताण पडत नाही. तरी पण माझी, कारण काय, माझी अपॉइंटमेंट जी आहे ती हँडिकॅप कोटामध्ये झाली आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे मला काही तसं जास्त त्रास देत नाहीत साहेब. बरं बरं. पण नेमकं ज्या 11 जुलैचा हा जो बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं? ऍक्च्युली 11 जुलैला बॉम्बस्फोट होणार आणि मी त्याच्यामध्ये सापडणार हे एक माझ्या नशिबामध्ये थोडंसं लिहिलं होतं की तुला थोडीशी इंजुरी होईल म्हणून. कारण मी प्रायव्हेटमध्ये जेव्हा जॉब करत होतो तेव्हा मी केव्हाही म्हणजे असं लवकर, मला रात्री 8-9 शिवाय मी ऑफिस सोडत नव्हतो. बरं. आणि त्याच दिवशी मला बँड्राला जायचं होतं माझ्या मित्राकडे. बरं. काही कारणास्तव पर्सनल काम होतं थोडंसं. बरं. त्या दिवशी माझ्या सिनियरना सांगून मी निघालो. बरं. आणि एवढा स्पीडली निघालो की ऑफिसमधून बाहेर निघालो, ऑटो पकडली. ऑटोमधून त्याला फोन केला, तो ऑफिसच्या गेटवर उभा होता. काम फटकन झालं. सेम ऑटो घेऊन मी बँड्रा स्टेशनला गेलो. बँड्रा स्टेशनवरून उतरतो तेवढ्यात विरार गाडी भेटली. म्हणजे जेव्हापासून मी ऑफिसमध्ये निघालो आणि बॉम्बस्फोट होईपर्यंत 2 मिनिटं एक्स्ट्रा कुठे वाया गेली नाहीत. बरोबर. जरी 2 मिनिटं कुठे वाया जात आहेत तरी पण तुम्ही चुकला असतात त्या बॉम्ब. थोडंफार होऊ शकते. थोडंफार. फर्स्ट क्लास मध्ये जात होतात. हो. 7 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले, पण त्याच्यापैकी
6 तर फर्स्ट क्लासच होते. आणि त्यावेळेला जेव्हा म्हणजे तुम्ही जखमी झालात हो. बॉम्बस्फोटात, तर लगेच आजूबाजूचे लोक वगैरे काही कोणी मदतीला आले? कसा झाला म्हणजे अपघात? तुम्हाला तर काही कळलंच नसेल त्यावेळेला. मला माहिती आहे की असं खूप actually- कठीण होतं ते, म्हणजे ऍक्च्युली विसरण्याचा खूप प्रयत्न. नाही. आता काय झालं माहिती आहे, मी आता ट्रीटमेंट केली ना, माझ्या दोन्ही कानाचे ऑपरेशन झालेत. त्या डॉक्टरने मला सांगितले की जास्त टेन्शन करू नको आणि थोडासा नॉर्मल असे अटॅक यायला सुरुवात झाली रात्री झोपताना. अच्छा. त्यामुळे टेन्शन वगैरे करायचं नाही. पण आता शोमध्ये आहोत आपण म्हणून सांगतो मी की जेव्हा मी बँड्राला लोकल पकडली, अंधेरी स्टेशन येईपर्यंत जिथे बॉम्ब ठेवला होता ना त्या सीटपर्यंत मी गेलो होतो. बापरे. आणि तिथून फर्स्ट क्लासला 2 एंट्रन्स असतात. त्या 2 एंट्रन्स मधून काय झालं की मी त्या एंट्रन्सच्या जवळची सीट पकडायला गेलो मी ह्या एंट्रन्स मधून, आणि तिथून झटकन येऊन एक तिथं माणूस बसला. बापरे. आणि मग नंतर ह्या एंट्रन्स वरती जो फॅन असतो ना तो रिकामी होता. म्हटलं आता ह्या फॅन खाली आपण उभा राहूया. अच्छा. म्हणून मी त्या सीट जिथं बॉम्ब ब्लास्ट होणार होता त्या तिथून मी पुन्हा ह्या फॅनकडे आलो. बापरे. अंधेरीला ट्रेन गेली. अंधेरीला ट्रेन गेल्यानंतर एक माझ्यापेक्षा थोडासा जाड, थोडासा उंच असा माणूस त्या फॅनकडे आला. त्याला पण खूप गरम होत होतं. तो फॅनची गावा हा खाण्यासाठी मला त्याने धक्का मारून मला थोडंसं साईडला केला आणि मी म्हटलं कशाला भांडण करा, म्हणून मी गपचूप शांत राहिलो. मी इथे, तो जाडा माणूस इथे, बॉम्ब त्याच्या पलीकडे. बापरे. आणि बोरिवली स्टेशनला गाडी गेली. उतरणारे उतरले आणि चढणारे चढले. गाडी जेव्हा स्टार्ट घेणार तेवढाच धूम स्फोट झाला. आणि जो मला वाचवण्यासाठी ज्यांनी मला धक्का मारून हवा घेतली त्या माणसाची अक्षरशः मुंडी उडाली. आणि माझा त्याच्यासमोर असा हात जो होता ना, अरे बापरे, त्याच्या मुंडीतून माझ्या हाताला लागून माझा हा हात फक्त एका साईडच्या स्किनवर अटकून राहिला. बापरे. अटकून राहिल्यानंतर म्हणजे मी उठलो तेव्हा मी पाहिलं. जेव्हा मी त्या याच्यातून म्हणजे जेव्हा मी शुद्धीत आलो, पहिल्यांदा जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा मला असं वाटलं की ज्या फॅन खाली मी उभा होतो तो फॅन तुटून मला शॉक लागला की काय. अच्छा. मला काय कळलंच नाही आणि मी पडतोय, चक्कर येतोय वगैरे असं. आणि जेव्हा शुद्धीत आलो, डोळे उघडले, तेव्हा माझे संपूर्ण फक्त पॅन्टचा हा पोर्शन आणि फक्त एक कॉलर ती फक्त व्यवस्थित होती. बाकी संपूर्ण कपडे माझे जळले होते. आणि बॅग माझी अशी लावायची थोडीशी स्टाईल होती, ती बॅग अटकलेली. शूज वगैरे कुठे होते काय कल्पनाच नाही. बॅगवर माझं घड्याळ पडलं होतं. घड्याळाने बॅग तिथे सोडून दिली. उडण्याचा प्रयत्न केला, बघतो तर हात माझा लटकलाय. बापरे. आणि तसंच लटकलेला हात घेऊन गणपती बाप्पाला आठवण केली, हिम्मत बांधली थोडीशी आणि ट्रेन मधून वागून बघण्याचा प्रयत्न करत म्हणजे असं बघत होतो, पण की बाहेर प्लॅटफॉर्मवर कोणी माणूस दिसत नव्हतं. अच्छा. कारण की ट्रेन जळत होती आणि त्याच्यातून बॉम्ब मधून तो विषारी धूर येतो ना, त्याच्यामुळे कोणी जवळ पोलीस कोणाला जवळ पाठवत पण नव्हते. आणि जेव्हा मी उठलो, हात घेतला, असं लटकवला आणि असं पकडला, लटकलेला हात, हेतून एक बोट तुटले, ते पण एका चामडीवर थोडंसं लटकत होतं, तेही इथे पकडलं. आणि दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत जवळजवळ अक्षरशः जसा माणूस झाडूवाला कचरा साफ करतो ना, तसं मी पायाने आहे ना असं माणसांचे तुकडे साफ करत होतो. आणि तोपर्यंत असं सरकत दरवाजापर्यंत गेलो मी. असा हात ठेवला आणि असं वाकून पाहिलं तर माणसं मला असे, म्हणजे तिथे लायन्स क्लबवाले, पोलीसवाले सगळे तिथे उभे होते. आणि तरी मी तिथून उठण्याचा प्रयत्न केला. उठलो, ट्रेन मधून खाली उतरलो. उतरलो नंतर मी थोडस असं चक्कर आलं.
आणि नंतर लायन्स क्लबवाले चादर ब्लँकेट वगैरे घेऊन असे आले, त्याच्यामध्ये मला टाकलं. अच्छा. डायरेक्ट हॉस्पिटल. तिथे बोरिवलीच भगवती हॉस्पिटल म्हणून आहे. बरोबर. हो. त्या हॉस्पिटलला 2-4 मिनिटात तिथे पोचलो मी. बर. आणि 2-4 मिनिटात पोचल्यानंतर माझ्यावर म्हणजे ट्रीटमेंट डॉक्टर वगैरे आले. बेशुद्धीचं इंजेक्शन मारतात किंवा पेन किलर मारतात, काय करतात, पण ते मला काही इंजेक्शन लागूच पडत नव्हतं. मला काही कळतच नव्हतं. आणि मग नंतर किती वेळ झाला काय माहिती नाही, पण जेव्हा डॉक्टर हे पॅक करायला आले ना, मला इकडे इंजेक्शन मारलं, इकडे मारलं, आणि काय काय ते सर्व ते कण वगैरे ते असे छोटे छोटे पत्र्याचे तुकडे वगैरे घुसले ना, ते काढेपर्यंत अशा वेदना होत होत्या, पण मी रडलो नव्हतो तोपर्यंत. नंतर जवळजवळ रात्री 12 वाजले असेल किंवा 1 वाजले असेल, काय सांगता येत नाही. पण तेव्हा माझा मोबाईल जो पाठच्या पॉकेटमध्ये होता ना, तो व्यवस्थित होता. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी सिस्टरला पहिल्यांदा सांगितलं की मी सिस्टर, माझ्या पाठच्या पॉकेटमध्ये मोबाईल आहे, पण मी हात सोडला नाही. हात मी असंच पडून होतो जोपर्यंत डॉक्टर आले नव्हते तोपर्यंत. सिस्टरने माझा मोबाईल काढून घेतला, माझ्या नावाची चिठ्ठी लावली. पण आणि त्यानंतर 12-12:30 वाजले असेल तेव्हा फोन आला माझ्या मोबाईलवर मिसेसचा की कुठे आहात म्हणून. ती सिस्टर घेऊन आले धावत. अच्छा. आणि मला सांगितलं तुमचा फोन आहे म्हणून. मी तिला सांगितलं तू रडू नको. मी म्हटलं माझ्या हाताला थोडंसं लागलंय, कारण तिला जर समजलं, कारण का मी एक असा माणूस आहे की छोटंसं जरासं लागलं ना, इंजेक्शन घेताना असं करतो. काय म्हणता? पण असं वाटत नाही तुम्ही जे वर्णन करताय त्यावेळेस. सांगतो काय, मला कुठून शक्ती मिळाली. मी जेव्हा उठलो ना गाडीतून, तेव्हा मी गणपती बाप्पाचं नाव घेऊनच उठलो. मला म्हटलं ताकद पाहिजे. आणि तेव्हा तिच्याशी बोललो. ती म्हटलं तू सकाळी ये. मग तिने आजूबाजूला सांगितलं, आणि आजूबाजूला त्यामुळे एकाचे माझ्या मुलाचे मित्र वगैरे आहेत, त्यांनी गाडी वगैरे पाहिली तिथे, प्रायव्हेट गाडी करून आले मग हॉस्पिटलला. मग नंतर मग मी जोपर्यंत येत होते ना तोपर्यंत मी बेशुद्ध होतो. मग 2 दिवस तरी बेशुद्ध होतो. अच्छा. आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी विचारत होते की काय होणार वगैरे. मला नंतर ब्लडची वॉमिट झाली. ब्लडची वॉमिट अशी झाली की मी स्ट्रेचर होतो ना, तरी पण 3-4 फूट असं डायरेक्ट मोठा जोरात निघालं. आणि 1-1.5 लिटरच्या आसपास तरी रक्त पूर्णपणे बाहेर पडलं, काळं रक्त. आणि तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुमचं पेशंट आता रिलॅक्स होईल. अच्छा. विषारी सगळं होतं ना ते बाहेर पडलं. तुमच्या घरी फक्त तुमच्या पत्नी आणि मुलगा? हो. त्यावेळेला अजून कोणी होतं घरात? नाही, तेव्हा आम्ही 2 जणच होते. अच्छा. तुमच्या पत्नी आपल्या स्टुडिओमध्ये आलेत, आपण त्यांनाही बोलवून घेऊया. नमस्कार. आत्ताच नामदेव यांनी त्या दिवसाची भीषण घटना सांगितली. आणि जेव्हा तुम्हाला कळलं की त्यांना थोडीशी इजा झाली, म्हणजे ते म्हणाले तसं त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की थोडीशी इजा झाली, कारण तुम्हाला काळजी वाटू नये म्हणून, आणि त्याच्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा पोचलात तेव्हा कशी अवस्था होती यांची? त्यांची अवस्था तर काय बघण्यासारखीच नव्हती. कारण ते आता म्हणाले ना की मला म्हणजे रक्ताची ओमीट झाली. मी तिथे पोचले तेव्हा त्यांना स्ट्रेचरवरून नेत होते बाहेर. अच्छा. आणि मी तिथे पोचायला आणि त्यांना ओमीट व्हायला, मग ते बघूनच मी अर्धी झाले तिथे. तोपर्यंत मला म्हणजे कल्पनाच नव्हती की ह्यांना एवढं लागले. कारण ह्यांनी फोन केला तेव्हा मला ओरडून सांगत होते की तू घाबरू नको, की मला थोडंसं खरचटलंय हाताला. त्यामुळे म्हणजे तिथे पोचेपर्यंत तरी मी असं वाटत होतं की हे झालं, एकतर त्यांनी कुठेतरी उडी वगैरे मारली असेल घाबरून. माझ्या मुलाला पण सांगितलं, राजू तू घाबरू नको, मला थोडंसं खरचटलंय. पण म्हणजे हे रात्री बरंच उशिरा तुमचं बोलणं झालं ना? त्याच्या आधी म्हणजे तुमच्या मोबाईल खूप पूर्ण बंद झाले होते ना, सगळं नेटवर्कच डाऊन होतं. बरोबर. आणि हे झालं ना तेव्हा ऍक्च्युअली काय झालं, त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. तर म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे आम्हाला असं सवय आहे की काही असेल तर देवळात जायचं,
आणि जेव्हा बॉम्बलाट झाले तेव्हा त्या दिवशी मी गणपतीच्या देवळात होती, तेवढ्या वेळेसच. आणि तुम्हाला अंदाज होता की नामदेव त्यावेळेला ट्रेन मध्ये हो हो, बापरे. कारण मी देवळात गेले ना तेव्हा मी ह्यांना विचारलं की तुम्ही म्हणजे कुठे आहात म्हणून. मला माहित होतं ना हे जाणार आहेत. तर ते बोलले की मी आता थोड्या वेळाने ट्रेन पकडणार आहे. तर मी म्हटलं मी आणि आमच्या शेजारच्या असं आम्ही मंदिरात गेलो. बर. तिथून आम्ही बाहेर पडलो आणि मग त्या आणि मी जरा म्हणजे खास आहे आम्हाला, काय एकमेकींना घ्यायचं झालं तर मी बरोबर एकत्र जा. असं, हां. तर आम्ही म्हणजे त्यांना पण पायातल्या जोडव्या घ्यायच्या होत्या, मला पण घ्यायच्या होत्या. त्यामुळे आम्ही सोनाराच्या दुकानात गेलो. अच्छा. तर तिथे त्या सोनाराने आम्हाला सांगितलं की मॅडम असं असं झालंय म्हणून. बापरे. मग त्यावेळेला मला म्हणजे मी एकदमच तिथे एकदम हे झाली. तर त्या मला म्हणतात की ताई तुम्ही असं का करताय, म्हणजे तुम्ही घाबरलात का एवढ्या. तर मी म्हटलं ताई ते निघालेत, बांद्रा स्टेशनला होते, बहुतेक ट्रेन पकडली असेल. मग आम्ही तसंच बाहेर पडलो दुकानातून, घरी आले. मी यांचा मोबाईल ट्राय केला, मोबाईल तर पूर्ण बंद होते. मग बऱ्याच वेळाने जेव्हा मोबाईल चालू झाले ना तेव्हा सिस्टरने फोन केला. अच्छा. मला काहीच सुचत नव्हतं खरंच. आणि मुलगा क्लासला गेलेला, स्टेशन जवळ आहे ना. बापरे. त्यानंतर तिथून मग त्याला बी कळलं की असं झालंय म्हणून. त्याला पण माहित होतं की पप्पा आपले निघालेत. अच्छा. मग तोही परत आला. Din ta na 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 no, ma da ma. Din ta na 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 na, re ga re mi sa.